एक महत्त्वाची बातमी, महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी महायुती सोबतच असं रत्नाकर गुट्टे म्हणतात। रासप आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत देण्यात आलेले। रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आहेत। गुट्टे आपल्यासोबत आहेत। गुट्टे साहेब, एकला 4 वर्षाचा नारा दिलाय तुम्ही, व्हिडिओ प्रसारित केलाय तुम्ही काल, आणि त्यामध्ये म्हणताय तुम्ही कोणाला सोबत घेणार? व्हिडिओ मी मध्ये बी असंच बोललो की मी आघाडी करून लढणार आणि ताकदीनिशी लढणार, हाच माझा शब्द। मग आघाडी करून लढणार म्हणजे आघाडीमध्ये जे येतील त्यांना सोबत घेणार, आघाडीमध्ये जे नाही आले त्यांच्या विना लढणार, हा त्यातून अर्थ निघतो। रासपचा एव्ही फॉर्म 100% लावू, पण त्या लावायचं जर असेल तर माझ्या अध्यक्षांनी, राष्ट्रीय अध्यक्षांनी युतीसोबत यावं लागेल। सत्तेत आलं तर वेलकम। म्हणजे रासपकडून निवडणूक लढवणार नाही तुम्ही आता? अर्थात ते जर सोबत युतीच्या सोबत आले तर लढू, आणि युतीच्या सोबत जर नाही आले तर आम्ही आमची आघाडी करून लढू। महादेव जानकर माझे नेते आहेत, ते जर समजा युतीसोबत जर नाही आले तर मी युतीसोबत राहीन। मी प्रत्येक चॅनलवर बी सांगितलेलं आहे, मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला, पण राजकारणामध्ये जन्म देणारे देवेंद्र फडणवीस माझे हे बाप आहेत, आणि त्याच्यामुळं मला त्यांचा जे काय निर्णय असेल तो निर्णय मला मान्य करावा लागेल, मी मान्य करेन। म्हणजे भविष्यामध्ये महादेव जानकर जर महाविकास आघाडी सोबत गेले तर रत्नाकर गुट्टे महायुतीतच देवेंद्र फडणवीस सोबत असणार? निश्चितच। जर महायुतीत जर साहेब नाही आले, आमचे जानकर साहेब जर नाही आले तर मी युतीसोबतच राहणार। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड।